दरम्यान संभाजीनगरमध्ये सध्या नेमके कल कशा पद्धतीने हाती येत आहेत ते आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, संभाजीनगरमध्ये सध्या काय चित्र आहे, कोण आघाडीवर आहे? नक्कीच कल्याणी जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण 63 जागेवरती मतमोजणी सुरुवात झालेली आहे। पैठणच्या 9 जागेवरती जर पाहिलं गेलं त्यामध्ये भुमरेंच्या शिंदेच्या जागे जे आहे ते तब्बल 3 जागेवरती आघाडीवरती आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी देखील 2 जागेवरती आघाडीवरती आहे। त्याचबरोबर सिल्लोडमधील देखील शिंदे शिवसेना 2 जागेवरती आघाडी आहे। तर पहिला निकाल जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे। सिल्लोडच्या अजिंठा या ठिकाणी शिंदेच्या पहिला उमेदवार जे आहे ते आयशा बेग ह्या विजयी देखील झाल्याचा निकाल जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे। त्यामुळे वैजापूरमध्ये जर पाहिलं तर ठाकरेंचे 4 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळतात। कल्याण गायके, संजय निकम आणि इतर काही उमेदवार जे आहेत ते देखील आता आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि पोस्टर मतदानावरती मध्ये जर पाहिलं तर पैठणच्या संदीपा भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे या आघाडीवरती आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनोद तांबे हे आघाडीवरती आहेत। त्याचबरोबर माजी आमदार संजय वागचौरे यांच्या पत्नी देखील आघाडीवरती असल्याचे आपल्याला पैठणमध्ये पाहायला मिळत आहे। इतर ठिकाणी जर पाहिलं तर तब्बल आता महायुतीचे दोन्ही पक्ष जे आहेत ते आता आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळतात। शिंदे देखील आता शिंदेच्या शिवसेनेचे देखील पैठण आणि सिल्लोड या 2 भागामध्ये प्रतिनिधी आघाडीवरती आहे। आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता सध्या जर पाहायला गेलं तर कल जो आहे तो महायुतीच्या बाजूने वळत असल्याचा पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये हे चित्र स्पष्ट होईल। कल्याण, छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा राजकीय चित्र कशा पद्धतीने होतं, कुणाची कुणासोबत युती झाली होती? नक्कीच कल्याणी जर पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीची युती झाली होती। महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र लढलं होतं, मात्र वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल आणि ठाकरे शिवसेना असेल हे तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रित लढले होते। मात्र राष्ट्रवादी जे आहे त्या दोन्ही राष्ट्रवादीची छत्रपती संभाजीनगरमध्ये युती झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर महायुतीमधील भाजपाचे उमेदवार जे आहेत ते देखील स्वतंत्र ठिकाणी होते। मात्र वैजापूरसारख्या ठिकाणी जे आहे ते त्यांची युती होती आणि सिल्लोड असेल, पैठण असेल या भागामध्ये जे आहे ते युती नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे काही ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार जे आहेत ते देखील भाजपाने दिले होते। शिंदे सेनेचे देखील या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार आहेत। तर राष्ट्रवादीचे जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादीची युती जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण जागेवरती झाल्याची पाहायला मिळाली होती। आणि आता या युतीचा फायदा जो आहे तो आता महाविकास आघाडीला होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोघांची युती तुटली होती। त्यामुळे दोन्हीचे उमेदवार जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते। आता सध्या जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे 2 ठिकाणी जे आहे ते उमेदवार आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळतात। तर शिंदेचे 4 ठिकाणी उमेदवार आघाडीवरती जे आहे ते जिल्हाभरामध्ये असल्याचे पाहायला मिळतात। तर भाजपाचे देखील 2 ठिकाणी उमेदवार हे आघाडीवरती आतापर्यंत आलेल्या निकालामध्ये आपल्याला दिसून येत आहे। कल्याण, खरं तर अजिंठा गटामध्ये एक विजय झाल्याचं सुद्धा समोर येते, त्या ठिकाणी नेमकी कशा पद्धतीने परिस्थिती होती? नक्कीच कल्याण जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते शिंदे शिवसेनेच्या आयशा बेग ह्या उमेदवार जे आहेत त्या निवडून आलेल्या आहेत। त्यांचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणाऱ्या पंचायत समिती गणामधील देखील 2 उमेदवार जे आहेत ते देखील आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत। त्यांचे देखील थोड्याच वेळात रिझल्ट जो आहे तो येऊ शकतो। सध्या जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खातं खोलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भाजप राष्ट्रवादी या दोन्ही पक्ष त्यांच्या विरोधात अजिंठामध्ये होते। त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते देखील त्यांच्या समोर रिंगणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि त्यामुळे आता या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचं खातं जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडलं आहे। कल्याण, नक्की शिवसेनेचं खातं उघडलेलं आहे, आयशा बेग या विजयी झाल्याचं पाहायला मिळते। मात्र इतर ठिकाणी सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच कल्याण जर पाहिलं सिल्लोड असेल, पैठण असेल या भागामध्ये शिंदेची शिवसेना जी आहे ती आघाडीवरती असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 4 ठिकाणी जे आहे ते पैठणमध्ये आघाडीवरती आहे। संदीपा भुमरे यांचे पुतणे देखील त्या ठिकाणी आघाडीवरती आहे। त्याचबरोबर चितेगाव सर्कलमध्ये देखील शिंदेचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत। बिडकी सर्कलमध्ये देखील आघाडीवरती आहे। त्याचबरोबर सिल्लोडमध्ये देखील 2 ठिकाणी जे आहेत ते शिंदेचे उमेदवार आघाडीवरती आहेत। अजिंठा या भागामध्ये देखील शिंदेचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते। इतर भागांमध्ये देखील आता काही उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असते, कारण शिंदेची शिवसेनेची ताकद जी आहे ती ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळाले होते। तब्बल 5 आमदार जे आहेत ते शिंदेचे ग्रामीण भागामध्ये आहेत। त्याचबरोबर खासदार देखील शिंदे शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। आणि त्यामुळे सर्व शिंदेचे नेते जे आहेत ते कामाला लागल्याचे पाहायला मिळाले होते। भाजपाची ग्रामीण भागामध्ये सत्ताही कमी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। सध्या फुलंब्रीचा निकाल जो आहे तो आतापर्यंत हाती आलेला नाही, मात्र त्या ठिकाणी देखील अनुराधा चव्हाण यांचे पुतणे जे आहेत ते आघाडीवरती असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आता इतर भागामध्ये जे आहे ते देखील आता कन्नड असेल या भागामध्ये देखील अपक्ष देखील त्या ठिकाणी टक्कर देणार आहेत। अश्विनी जाधव आणि त्यांच्या पत्नी असणारा संजना जाधव आमदार
या दोघांमध्ये रस्सीखेच जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी देखील दोघांचे उमेदवार जे आहेत ते प्रतिस्पर्धक असल्याचे पाहायला मिळत होते. त्याचबरोबर गंगापूरमध्ये देखील आता युती जी आहे ती महाविकास आघाडीची होती, महायुतीची देखील त्या ठिकाणी युती होती. त्यामुळे त्या ठिकाणी देखील आता महायुतीचे उमेदवार आघाडीवरती असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सध्या महायुतीची पकड जी आहे ती जाम असल्याची पाहायला मिळते. थोड्या वेळामध्ये नक्कीच जर पाहिलं सुहास, गेलं तर त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका कुणाच्या बाजूने कौल लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी.